नमस्कार. भगवद्गीता भावार्थ मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण यामध्ये अध्याय 14 मधील श्लोक 26 आणि 27 पाहणार आहोत. श्लोक 26 पाहूया. मांचयो व्यभिचारेण भक्ती योगेन सेवते सगुणान सम्मतीत्यैतान ब्रह्मभूयाय कल्पते. अव्यभिचारेण म्हणजे एकनिष्ठ किंवा न चुकता, भक्ती योगेन म्हणजे भक्ती योगाद्वारे, समतित्य म्हणजे पलीकडे जाऊन, ब्रह्मभूयाय म्हणजे ब्रह्मस्तराप्रत उन्नत झालेला, कल्पते म्हणजे होतो. जो मनुष्य सर्व परिस्थितीत एकनिष्ठ होऊन पूर्णतया भक्तीमध्ये संलग्न होतो तो तात्काळ त्रिगुणांच्या पलीकडे जातो आणि ब्रह्मस्तराप्रत उन्नत होतो. दिव्यावस्था प्राप्त करण्याचे साधन कोणते? या अर्जुनाच्या तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे हा श्लोक आहे. भौतिक जगत हे प्राकृतिक गुणांच्या प्रभावाखाली कार्य करत आहे. आपण प्राकृतिक गुणांच्या क्रियेमुळे विचलित होऊ नये. अशा क्रियांमध्ये आपल्या भावना गुंतवण्यापेक्षा तो आपली भावना कृष्ण कर्म करण्यामध्ये संलग्न करू शकतो. कृष्ण कर्म म्हणजेच भक्तियोग किंवा सदैव कृष्ण प्रित्यर्थ कर्म करणे होय. मनुष्याने जाणले पाहिजे की श्रीकृष्णाची ही सर्व रूपे पूर्ण सच्चिदानंदमयी आणि दिव्य आहेत. आता या प्राकृतिक गुणांना पार करणे कठीण असले तरी मनुष्य जर एकनिष्ठेने श्रीकृष्ण किंवा त्याच्या विस्तारित रूपांच्या सेवेमध्ये संलग्न झाला तर तो सहजगत्या गुणातीत होऊ शकतो. कृष्ण भावनाभावित असणे किंवा भक्तिपरायण असणे म्हणजे श्रीकृष्णाची समानता प्राप्त करणे होय. भक्तियोग म्हणजे भगवंत, भक्त आणि त्यांचे परस्परातील प्रेमाचे आदान प्रदान होय. आता पहा, राजाचा वैयक्तिक सहाय्यक असला तरी तो होण्यासाठी आवश्यक पात्रता जरुरी आहे. तसं भगवंतासाठी सुद्धा ही पात्रता म्हणजेच ब्रह्म होणे किंवा सर्व भौतिक विकारातून मुक्त होणे होय. मनुष्य ब्रह्म होऊन परब्रह्माची प्राप्ती करू शकतो. याचा अर्थ असा आहे की मनुष्याने गुणात्मक दृष्ट्या ब्रह्माशी एकरूप झाले पाहिजे. आता श्लोक 27 पाहूया. ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहं मृतस्य व्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखसैकांतिकस्य च. प्रतिष्ठा म्हणजे आश्रयस्थान, सुखस्य म्हणजे सुखाचे, परमसुखाची स्वाभाविक स्थिती असणाऱ्या अमृत अव्यय आणि शाश्वत निर्विशेष ब्रह्मज्योतीचा आधार मी आहे असं भगवान सांगतात. आता ब्रह्माचे स्वरूप हे अमृत, अव्ययी, शाश्वत आणि सुखमय आहे. दिव्य साक्षात्काराचा मध्यभाग अर्थात दुसरी पायरी म्हणजे परमात्मा आहे आणि पुरुषोत्तम भगवान ही अंतिम तिसरी पायरी आहे. म्हणून परमात्मा आणि निर्विशेष ब्रह्म हे दोन्ही परमपुरुषावर आश्रित आहेत. भौतिक प्रकृतीद्वारे बद्ध असलेला जीव जेव्हा आध्यात्मिक ज्ञानाच्या अनुशीलनास प्रारंभ करतो तेव्हा तो भौतिक बद्धावस्थेपासून क्रमशः परमेश्वराच्या ब्रह्मरूप स्तराप्रत उन्नत होतो आणि जीवनातील या ब्रह्मस्तराची प्राप्ती म्हणजे आत्मसाक्षात्काराची पहिली पायरी होय. आता भगवंत हे षडैश्वर्याने परिपूर्ण आहेत. जेव्हा भक्त त्यांना शरण जातो तेव्हा या ऐश्वर्याचे आदान प्रदान होतेच, हो की नाही? आपण भगवंतांना शरण गेलो की ते देतातच ना आपल्याला काही काही, तसं त्या ऐश्वर्याचे आदान प्रदान होते. पहा, राजाचा सेवक असला तरी जवळजवळ राजाच्याच दर्जाचा उपभोग घेतो की नाही ते, हे आपण भौतिक जगतात सुद्धा पाहतोच, अनुभवतो. स्वभावतः जीव हा ब्रह्मस्वरूप असला
तरी भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याची त्याला इच्छा असते, म्हणून त्याचे पतन होते. पण जेव्हा तो कृष्ण भावना भावित होऊन भक्तीमध्ये संलग्न होतो, तेव्हा त्याची प्रकृतीवर स्वामित्व गाजवण्याची अवैध इच्छा नष्ट होते. कृष्ण भावना भावित झाल्यावर सगळं जातं ना डोक्यातलं. मनुष्याने सदैव भगवत सेवेमध्ये युक्त राहावे, भगवत प्रसाद ग्रहण करावा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या मंत्राचा जप करावा. जो या प्रकारे ब्रह्मज्योतीच्या स्तरावर स्थित होतो, तो गुणात्मक दृष्ट्या भगवंताच्या समानच असतो. या प्रकारे भगवद्गीतेच्या गुणत्रय विभाग योग या 14व्या अध्यायामधील भक्ती वेदांत भावार्थ संपन्न झाला, अर्थात 14वा अध्याय समाप्त झाला. तर मंडळी, भगवंताच्या जवळ जाण्याचा हा सांगितलेला सोपा मार्ग आणि तो सांगणारा हा भाग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. धन्यवाद.